बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची ताजी बातमी, ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होईल अशी शक्यता आहे। आज रात्री उशिरापर्यंत दोघांची भेट होण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून कळतंय। युतीबाबतची अंतिम बोलणी होऊन शिक्कामोर्तब। आजची संभाव्य चर्चा टळली तर मात्र युती नाही असंच दिसतंय। माझे सहकारी अमित जोशी आपल्या संपर्कात आहेत। अमित, आजची रात्र सेना भाजपकरता महत्त्वाची आहे। अनेक कार्यकर्त्यांचं, तमाम मुंबईकरांचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलं या सगळ्या बातमीकडे। काय अधिक माहिती आहे? अजित, मुंबईतील युतीबाबत सगळ्यांचं लक्ष लागलंच आहे, पण जसं मुंबईतील युती महत्त्वाची आहे किंवा मुंबईमध्ये युतीबाबत जो निर्णय होईल त्याचे पडसाद हे राज्यातील युतीबाबत सुद्धा उमटणार आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये सेना भाजपमध्ये युती होणार का किंवा झाली तर नक्की कुठल्या जागांबाबत होणार, कोण तडजोड करणार, कोण माघार घेणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। जिथे जिथे सेना भाजपची युती होऊ घातली आहे त्यांचं लक्ष मुंबईकडे लागलेलं आहे। आणि खरं तर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावरनं परत आले होते। त्यांच्या रात्री भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर रात्री उशिरापर्यंत बैठका पण चालू होत्या। तेव्हा काल रात्री ही भेटगाठी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होईल किंवा फोनवरनं चर्चा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। आज सुद्धा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र गेल्या 18 तासामध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नाही। तेव्हा आता उद्या शिवसेनेचा मेळावा लक्षात घेता आज रात्री या संदर्भात हालचाल होण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे यामध्ये नक्की काय निर्णय होतो, कोण माघार घेतं किंवा खरोखर युती होते का किंवा युती झाल्यास किंवा युती न झाल्यास जो कडवटपणा दोन्ही पक्षांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम देत चांगल्या मनानं ही फारकत घेतली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्याच्यामुळे आजची रात्र असेल किंवा उद्याचा दिवस असेल ज्या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा सुरू होणार आहे त्याच्या आदल्या काही मिनिटापर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरणार आहे आणि याकडे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद अमित या महत्त्वाच्या ताज्या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।